थायलंडला जाऊनही 0 टॅन होण्याचं कारण म्हणजे हा डी10 मास्क आहे. आणि हे माझे 2 लाडके प्रॉडक्ट्स ते आजच संपले आहेत. बाय द वे ही माझी तिसरी वेळ आहे हा डी10चा कंप्लीट सेट मी आता मागवला आहे. तर यावेळेस सुद्धा मला असंच वाटलं होतं की मी खूप जास्त टॅन होऊन येणार आहे, कारण मी तिथे जाऊन क्रिकेट खेळणार होते. आणि बाय द वे हे कुठलंही प्रमोशन नाहीये, कुठलीही ॲडव्हर्टाइजमेंट नाहीये. हा माझा ॲब्सोल्युटली जेन्युइन आणि ऑनेस्ट रिव्ह्यू आहे, कारण प्लांट एसेन्शियल्सचे प्रोडक्ट्स मी याआधी सुद्धा वापरलेत आणि ते माझ्यासाठी कमाल वर्क झालेत. थायलंडला जाण्याआधी एका एक्झिबिशनमध्ये मला डॉक्टर माधुरी भेटल्या होत्या. त्यांना मी लास्ट इयरचा किस्सा सांगितला, की असं-असं मी टॅन होऊन आले. खूप जास्त खर्च झाला डी-टॅनिंगला. तर त्यांनी मला एक ना डी-टॅनिंगचं किट सजेस्ट केलं. तर मी ते सगळं घेऊन गेले. मी आणि प्रथमेशने दोघांनीही वापरलं. आल्यानंतर सुद्धा आम्ही ते रेग्युलरली वापरतोय. आमचे जे रेग्युलर प्रॉडक्ट्स आहेत म्हणजे मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि बाकीच्या क्रीम्स त्या आम्ही वापरतो आहोतच. पण त्याआधी या सगळ्या प्रॉडक्ट्सचं लेअरिंग असतं आणि म्हणूनच या उन्हाळ्यात अजिबात टॅनिंग झालं नाही. सगळ्यात आधी मी वापरते बाय बाय ब्लेमिशियस फेस क्लेन्झर. हे स्किन डीप क्लीन करतं आणि पिगमेंटेशन व ब्लेमिशेस कमी करायला मदत करतं. त्यानंतर टोनर खूप रिफ्रेशिंग आणि स्किनला फ्रेश फील देणारं आहे. मग माझं फेवरेट बाय बाय ब्लेमिशियस सिरम पिंपल मार्क्स, स्पॉट्स आणि टॅनिंग कमी करण्यासाठी मदत करतं. यानंतर मी वापरते कॉफी जेल. हे खूप कूलिंग आणि सुदिंग वाटतं. डार्क सर्कल्स आणि ब्लेमिशेस कमी करण्यासाठीही याचा वापर होतो. ओठांसाठी मी वापरते मंजेस्टा लिप बाम आणि सगळ्यात शेवटी माझं रेग्युलर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन. अपार्ट फ्रॉम दिस आठवड्यातून 2दा मी डी10 बॉडी स्क्रब वापरते. आता हा बॉडी स्क्रब असला तरी आमच्या दोघांच्याही चेहऱ्याला फार छान सूट झालाय. दह्यासोबत थोडंसं मिक्स करून फेस आणि बॉडीला लावायचं. थोडं सुकत आलं की धुवून टाकायचं. हां, आता सगळ्या प्रॉडक्ट्समधले इन्ग्रेडियंट्स सांगणं शक्य नाहीये. पण एक गोष्ट नक्की सांगू शकते की हे सगळे आयुर्वेद बेस्ड प्रॉडक्ट्स आहेत. त्यामुळे काय आहे तर त्यातले इन्ग्रेडियंट्स खूप थॉटफुली निवडले आहेत. हा डी10 सोप आम्ही ऑलमोस्ट एप्रिलपासून वापरतोय. खूप सुंदर आहे. फेशियल सोप आहे. चेहऱ्याला लावू शकता. अपार्ट फ्रॉम दॅट हाताला, पायाला आणि जे डी10 होतं ते इतकं व्हिजिबल होतं. त्यामुळे डेफिनेटली हा ट्राय कराच. त्यावेळेस मी 2 नवीन प्रॉडक्ट ऑर्डर केले. एक आहे फेस स्क्रब आणि दुसरं आहे आयुर्वेदिक फेस वॉश पावडर. हे मला ट्राय करायचं, मला फार इंटरेस्टिंग वाटलं. पण डेफिनेटली मी हे ट्राय करून तुम्हाला याचा नक्की रिव्ह्यू सांगेन. मीनवाईल बाकीचे प्रॉडक्ट चेकआउट करा.